नमस्कार मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून मी कोकणात मनसोक्त फिरते. इथल्या नयनरम्य निळेशार समुद्री किनारे, पारंपरिक संस्कृती, जागरूक देवस्थानं आणि अर्थातच इथली अप्रतिम खाद्य संस्कृती. जेव्हा आपण मालवणी जेवण म्हणतो तेव्हा डोळ्यांसमोर नक्कीच ताजी चमचमीत मच्छी आणि माशांचं कालवण येतच ना. पण आज मी तुम्हाला मालवणच्या एका शांत निसर्गरम्य कोस्टल टाउनमध्ये घेऊन जाणार आहे, जिथे मालवणी जेवणाचा एक वेगळाच रंग तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्ही शुद्ध शाकाहारी असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट आहे. चला तर मग जाऊयात थेट आचऱ्यामध्ये असलेल्या सुरंगी कॅफेमध्ये. मालवण तालुक्यातील आचरा हे गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले एक सुंदर किनारपट्टीचे गाव आहे. संत वाहणारी आचऱ्याची खाडी, त्यातील कांदळवन आणि शांत ग्रामीण वातावरण हे सर्वच अगदी मन मोहून टाकतं. मित्रांनो, हा जो रोड तुम्ही पाहता आहे हा बेसिकली आहे देवगड आचरा रोड. इथून जेव्हा तुम्ही येता तेव्हा देवगडवरनं येता आणि इथून जेव्हा तुम्ही येता तेव्हा मालवणवरनं येता. तर या ठिकाणाहून 300 मीटरवर आहे आचऱ्याचं मार्केट, आचरा थिटा. आणि इथे आल्याच्या नंतर मग इथे तुम्हाला हा जो आतला रोड आहे तो पाहायला मिळतो. आणि इथे इम्पॉर्टंट आहे बोर्ड. तर ह्या बोर्डवर लिहिलं आहे इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे. तर आपल्याला ह्या बोर्डला पाहायचं आहे आणि ह्या रस्त्याला लागायचं आहे. इथूनच 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे सुरंगी कॅफे. हा रस्ता दाखवणं का इम्पॉर्टंट आहे, कारण की जेव्हा तुम्ही गुगल मॅप थ्रू येता सो तो जो रस्ता दाखवतो त्या रस्त्यावरनं तुमची 4 व्हीलर जाऊ शकत नाही. आणि जरी गेली तरी एका पॉईंटला तुम्हाला 4 व्हीलर थांबवून पुढे चालत जावं लागेल. पण हा जो रस्ता आहे जो मी तुम्हाला आता दाखवला त्या रस्त्याने तुम्ही तुमची 4 व्हीलर डायरेक्ट कॅफेपर्यंत घेऊन जाऊ शकता. त्यामुळे हा रस्ता जो आहे तो लक्षात ठेवा. तसंच येथील मुख्य आकर्षण आणि श्रद्धास्थान म्हणजेच आचरा गावचे जागरूक देवस्थान जे आहे रामेश्वर मंदिर. यामुळे आचरा गाव पर्यटकांसाठी एक वेगळा शांततेचा अनुभव देतो. रामेश्वर मंदिरला गेला बरोबर. आता आपण त्या कॅफेमध्ये चाललो आहोत ज्या ठिकाणी आपल्याला अस्सल मालवणी शुद्ध शाकाहारी जेवण मिळणार आहे. आणि थोडीशी चुकामुक झाली गुगल मॅप थ्रू, पण फायनली आता आम्ही या ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत आणि इथेच आहे सुरंगी कॅफे. तर चला फटफट आपण आतमध्ये जाऊ आणि जेवणाचा आस्वाद घेऊ. इथूनच सरळ रस्ता जातो आणि बाजूलाच ही अशी छोटीशी पायवाट आहे आणि आपल्याला याच पायवाटेतून पुढे जायचं आहे. श्रीदेव रामेश्वर मंदिराच्या सावलीत वसलेले सुरंगी कॅफे म्हणजेच शाकाहारी खवय्यांसाठी एक अस्सल पर्वणी. सुरंगी कॅफे. जसे आम्ही या कॅफेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले तसेच एका देखण्या पारंपरिक वातावरणाने आमचे स्वागत केले. एका बाजूला कोकणाच्या संस्कृतीची सुंदर गुंफण पाहायला मिळत होती. अस्सल मालवणी घरात आढळणाऱ्या जुन्या जागवणाऱ्या त्या छोट्या छोट्या वस्तू मनाला स्पर्शून जात होत्या. कॅफेचा कोपरा न कोपरा जणू एका जुन्या मालवणी घराची हळूवार गोष्ट सांगत होता. मित्रांनो, हा कॅफे तुम्ही पाहिलात तर खूप छान वाटतं. इथून खूप मस्त पॉझिटिव्ह वाईब्स येतात. त्याच्यासोबत अगदी एस्थेटिक आहे. इथे मस्त एकदम बसण्यासाठी पण लाकडी बाकडं आणि सर्व मस्त वाटतंय. आणि या ठिकाणी बरंच काही ठेवलेलं आहे, खूप भारी आहे, अगदी बघण्यासारखं आहे. तिथल्या पारंपरिक स्वयंपाकघरात धगधगणाऱ्या त्या चुलीवर आणि मातीच्या भांड्यांमध्ये वाफळलेल्या सुवासिक अन्न शिजत होते. चुलीतून निघणारा तो मंद धूर, मातीच्या भांड्यातून येणारा गावरान सुगंध आणि बाजूलाच असलेली ती शांत देखणी मालवणी बैठक, हे सारे काही एखाद्या सुंदर चित्रपटाच्या दृश्यासारखे डोळ्यांसमोर साकारत होते. केळीच्या पानात आणि मातीच्या भांड्यात जेवण्याचा एक वेगळाच आनंद इथे घेता येतो. जसजसे जेवण वाढले जात होते तसतशी भूक अजूनच वाढत होती.
सुरंगी कॅफेमध्ये आजच्या या जेवणामध्ये मालवणी वडे आहेत, त्यानंतर भोपळ्याची भाजी आहे, ओल्या काजूची उसळ आहे, कोशिंबीर आहे, बिमला नावाचं जे फळ असतं स्टार फूडच्या कॅटेगरीमधलं बिमला नावाचं, त्याचं हे रायतं आहे, केळीची कापं आहेत, नंतर कोशिंबीर आहे, लोणचं आहे, तांदळाची खीर आहे, कुदाची पिठी आहे, ताकाची कढी आहे आणि सोलकढी आहे. एवढं सगळं जेवण आहे की समजतच नाही कुठून चालू करू, काय खाऊ पहिला आणि काय नाही. तर पहिला काजूची भाजी खाते. मित्रांनो, ऑलमोस्ट जेवण झालेलं आहे. इतकं सुंदर चविष्ट जेवण होतं, मस्त होतं आणि एस्पेशली ही चटणी एक नंबर. इथे अगदी सात्विक आणि अस्सल घरगुती पद्धतीचे चविष्ट जेवण जेवून पोट अगदी पुरेपूर भरले, पण जिभेवरची चव मात्र रेंगाळतच राहिली. तर मित्रांनो, आपल्यासोबत या सुरंगी कॅफेचे ओनर आहेत. माझं नाव कपिल गुरव, रामेश्वर मंदिर आचरा. आता आपण जे जेवलो ते जेवण आणि हे कॅफे ह्याची कल्पना तुम्हाला कशी आली? माझ्या कॅफेच्या बाजूलाच रामेश्वर मंदिर आहे, जे या ठिकाणचं आचरेगावचं आराध्य दैवत आहे. आणि त्या रामेश्वर मंदिराच्या दर्शनाला वेगवेगळ्या ठिकाणावरून भाविक येतात किंवा भक्तगण येतात. आणि या ठिकाणी वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतात रामेश्वर मंदिरामध्ये, सांस्कृतिक धार्मिक. आणि त्या ठिकाणी हा जो आमचा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक जे आम्हाला पार्श्वभूमी लाभलेली आहे, तर तो सात्विकता जे आहे या ठिकाणची, या जागेची पवित्रता ती टिकून राहावी या दृष्टिकोनातून मी कोकणामध्ये जे लोक येतात, भेटण्यासाठी येतात किंवा फिरायला येतात, त्यांना इथले आल्यावरती शाकाहारी पारंपरिक मालवणी शाकाहारी जेवण जे काय असतं आणि सात्विक जेवण काय असतं ते देता यावं या उद्देशाने मी हा सुरंगी कॅफे आचरा येथे रामेश्वर मंदिराच्या बाजूला सुरू केलेला आहे. कंदमूळ जे काटेकणगर म्हणतात या भागामध्ये जे प्रसिद्ध आहे कंदमूळ, तो तर बटाट्यापेक्षा ह्या गोष्टी ह्या काटेकणगरामध्ये पौष्टिक गोष्टी असतात. ह्या काटेकणगराचा केलेला वडा इथल्या येणाऱ्या लोकांना खूप आवडतो आणि बटाटा वड्यापेक्षा एक वेगळा काहीतरी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर अशा पद्धतीच्या आम्ही वेगळ्या डिश या ठिकाणी आलेल्या लोकांना खिलवतो आहे. खूप छान वाटलं इथे, खूप मस्त आहे आणि जेवण तर एकच नंबर आहे. तर थँक्यू सो मच तुम्हाला. मित्रांनो, अजून एक गोष्ट ॲड करू इच्छिते. जर तुम्ही इथे येत असाल तर तुम्हाला अगोदरच ह्यांना कळवायला लागतं तुम्ही येणार आहात ते, कारण की त्यांना ते कम्प्लीट जे जेवण आहे ते त्याच वेळेला बनवतात. तर नंबर जो आहे तर तुम्हाला इथे खाली स्क्रीनवर पाहायला मिळेल. तुमचा नंबर सांगा. 91 30 68 30 56 9130 68 3056. इनामदार श्री देव रामेश्वर मंदिर हे अत्यंत प्राचीन, ऐतिहासिक आणि जागरूक देवस्थान आहे. मित्रांनो, सुरंगी कॅफेच्या बाजूलाच असलेलं रामेश्वराच्या मंदिरात आता आपण आलेलो आहोत. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, इथे आपल्याला दीपमाळ पाहायला मिळत आहेत. आणि तसं तर हे मंदिर भरपूर प्राचीन आहे. हे त्याच्या कन्स्ट्रक्शन वाईजच तुम्ही पाहू शकता, त्याच्यावरनंच कळतं आहे की हे मंदिर किती पुरातन असेल आणि अगदी भव्य मोठं असं मंदिर आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ. कोकणी स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर एखाद्या भव्य जुन्या वाड्यासारखे दिसते. मंदिराच्या विस्तीर्ण आवारात सुंदर लाकडी कोरीव काम असलेल्या सभामंडप, उंच नंदी चौक, 4 प्राचीन दीपमाळ आणि आकर्षक प्रवेशद्वार भाविकांचे लक्ष वेधून घेते. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील आराध्य दैवत भगवान शिव. हे स्वतः या संपूर्ण आचऱ्या गावाचे इनामदार मानले जातात. इतिहास काळात कोल्हापूरच्या छत्रपतींनी या मंदिराला संपूर्ण गाव इनाम म्हणून दिले होते. तसेच दर 5 वर्षांनी होणारी आचऱ्याची प्रसिद्ध गावपळण ही अनोखी प्रथा याच रामेश्वर मंदिराच्या कौल प्रसादाने सुरू होते. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आचऱ्याच्या बीचवर आणि इथे जर पाहिलं तर सुंदर असा बीच आहे. मस्त व्हाईट सँड आहे आणि निळशार समुद्र. एका साईडला तुम्ही पाहिलं तर डोंगर आहे, डोंगरावर लाईट हाऊस आहे. आता मस्त सनसेटची वेळ होत आहे आणि या ठिकाणी छान आपण बसून सनसेट एन्जॉय करू शकतो. अगदी लांबपर्यंत पसरलेला हा बीच आहे. जर पाहिलं तर खूप कमी लोक आहेत. तर तुम्ही इथे येऊन सुद्धा मस्त समुद्रात भिजू शकता, एन्जॉय करू शकता. आचरा समुद्री किनारा हा पांढरा शुभ्र वाळूचा आणि अथांग पसरलेल्या निळाशार पाण्याचा एक अत्यंत स्वच्छ आणि सुंदर किनारा आहे. येथील शांत वातावरण, संत लाटा आणि विलोभनीय सूर्यास्ताचा नजारा पर्यटकांना
एकांत आणि सुखद अनुभव देतो. निसर्गप्रेमींसाठी हा एक उत्तम आणि निसर्गरम्य किनारा आहे. मित्रांनो, आपण आहोत आचरा बीचवर आणि इथे तुम्ही पाहू शकता सुंदर असा बीच आहे आणि बीचवर जोरात वारा सुटलेला आहे. अक्षरशः जी वाळू आहे ती सुद्धा उडते आहे. पण खूप मस्त आणि सुंदर बीच आहे, अगदी व्हाईट सँड आणि ब्लू वॉटर. आचरा येथील जामडूल बेट आणि तिथली मॅनग्रोव्ह सफारी म्हणजेच निसर्गप्रेमींसाठी एक खजिनाच आहे. खाडीच्या संत आणि विस्तीर्ण पाण्यावर वसलेले हे बेट गर्द नारळी सुपारींच्या बागा आणि शांततेने वेढलेले आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात समृद्ध मानली जाणारी कांदळवनाची जंगले. पारंपरिक बोटीतून किंवा कायाकिंग करत या घनदाट पाण्यावर तरंगणाऱ्या जंगलांमधून फिरताना पर्यटकांना रंगीबेरंगी खेकडे, दुर्मिळ पक्षी आणि मॅनग्रोव्हची वैशिष्ट्यपूर्ण मुळे जवळून पाहता येतात. या सफारी दरम्यान खाडी आणि अरबी समुद्राचा नयनरम्य संगमही अनुभवायला मिळतो, जो मी अनुभवला आहे. तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि हो, असेच सुंदर सुंदर जागा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकन आहे ती प्रेस करा, म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.